दुचाकीला कट मारल्याच्या क्षुल्लक कारणावरून 2 गटात सशस्त्र हाणामारी होऊन त्यामध्ये 2 तरुणांचा खून झालाय, तर अन्य 4 जण गंभीर जखमी झाले आहेत। सांगोला तालुक्यातील कोळा गावात काल रात्री हा धक्कादायक प्रकार घडलाय। या प्रकरणी दोन्ही गटातील 12 जणांवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून 6 जणांना अटक करण्यात आली आहे। व्हिडिओत पुढे काय घडलं पाहण्याआधी यस प्राईम न्यूजला सबस्क्राईब करा आणि तुम्ही हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर आमचं फेसबुक पेज जरूर फॉलो करा। बाळू शामराव आलदर वय 30 आणि सूरज उर्फ बंड्या रमेश मोरे वय 28 अशी खून झालेल्या दोघा तरुणांची नावे आहेत। या संदर्भात कुंडलिक महादेव आलदर याने दिलेल्या फिर्यादीनुसार आदल्या दिवशी रात्री गावात दुचाकीने कट मारल्याच्या कारणावरून कुंडलिक आलदर याच्याशी सुजित चिवळा काटे व प्रितेश गौतम काटे यांनी वाद घातला होता। दुसऱ्या दिवशी पुन्हा याच कारणावरून जाब विचारल्याने भांडण झालं होतं। यामध्ये कुंडलिक आलदर याचा चुलत भाऊ बाळू आलदर तर दुसरा चुलत भाऊ चंदू आलदर यांना चाकूने भोकसण्यात आलं होतं। यापैकी बाळू आलदर याचा मृत्यू झाला। यामध्ये बंड्या उर्फ सूरज मोरे, छोट्या उर्फ विनय काटे, जयराम काटे, सुजित जयराम काटे व विकास मोरे यांची नावे आरोपी म्हणून निष्पन्न झाली होती। याउलट विकास महादेव मोरे वय 47 यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार कुंडलिक आलदर व त्याचा भाऊ दत्तात्रय आलदर, सागर आलदर, बाळू आलदर तसेच बिरू ज्ञानदेव खरात यांनी केलेल्या सशस्त्र हल्ल्यामध्ये बंड्या उर्फ सूरज रमेश मोरे वय 28 याचा मृत्यू झालाय, तर अन्य 2 जखमी झाले आहेत। या घटनेनंतर सोलापूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक शिरीष सर देशपांडे यांनी कोळा येथे घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली आहे। सांगोला पोलीस या घटनेचा पुढील तपास करीत आहेत।